बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक हरिश्चंद्र पाटील लिखित कथा लागीर. रेडिओ चालू केला तसं बस्ती बस्ती पर्बत पर्बत गाता जाए बंजारा, लेकर दिल का एक तारा हे गाणं लागलं आणि गाण्याच्या शब्दागणित वळणं घेत घेत आठवणींचा भोवरा गर गर फिरू लागला. फिरत फिरत पार 40 वर्ष मागे गेला. भूतकाळाच्या पडद्यावर जाऊन नादावला. त्यातून आठवणीची वलये निघू लागली. एक सत्य घडलेली घटना आठवली, हृदयाला पाझर फोडणारी. रविवारचा दिवस होता. शाळेला सुट्टी. भर दुपारचा पारूख, उन्हाचा भडका. घरची पोरं माधव, कल्याण, सुनंदा, सुनील, मंगल, अनिल अन वस्तीवरची 8-10 वर्षे वयाची सिनपाकी पोरं धनु, अर्जुन, नवा, मुन्ना, हमीद जमा झाली. आनंदानं नाचत बागडत मळ्यात गेली. मळ्यातली चिरेबंदी जिवंत झऱ्याची विहीर. ऐन उन्हाळ्यात ही पाणी तगवून ठेवणारी. पोरं तिच्यात मनमुराद पोहली. पोहून पोहून कट्टाळली. विहिरीच्या वर निघाली. आता त्यांचा लपंडावाचा खेळ सुरू झाला. ऊस, केळी, मका, कडवाळ, आंब्या चिंचेची झाडं अशा निसर्ग सौंदर्यानं नटलेला मळा. कुणी मखेत लपलं, कुणी उसात, कुणी कडवाळात, कुणी केळीच्या खुंटा आड तर कुणी झाडावर लपून बसलं. पोराने रेडी म्हटलं आणि ज्याच्यावर राज होतं त्यानं एका एकाला हुडकायला सुरुवात केली. ऊस परसाच्या पुढं उच्च वाढलेला. आत वाळल्या पाचोळ्याचं आयचान. दिवसा दिकून अंधार पडायचा. कल्या एका उसाच्या दाट सरीत पालता दडून बसलेला. राजवालं पोरगं त्याच्या जवळनं जायचं. ते पुढं गेलं की कल्या मनात खुदू खुदू हसायचा. आपण घावत नाही या आनंदाच्या मनात उकळ्या फुटायच्या. राजवालं पोरगं जंग जंग पछाडत होतं. खेळ चांगला रंगात आला तेवढ्यात कल्या अमन धपक्या आय गो करून मोठ्यानं किंचाळला. त्याची किंकाळी अख्ख्या अमराईत घुमत गेली. बाकीची पोरं त्याच्या दिशेनं धावत आली. त्याने बघितलं तर काय, ती बी भिदरून गेली. ती मोठ्या माणसासनी मोठमोठ्यानं हाळ्या मारायला लागली. ध्या दुपारा पोरं का वराडत्या ती म्हणून घरी मालू म्हातारी थोरल्या सुनला म्हणाली, ए पार्वती, बघ जा बरं मळ्यात जाऊन पोरं उन्हात तानाचं कालवा का करत्या ती. अवा आत्यासा विहिरीत पोहताना गाबडी अशीच कालवा करत्या ती. पार्वती ही कल्याची आई. आम्ही तिला भाभी म्हणत असू. अगं पर लईच कालवा करून हाळ्या मारत्यात या ग, बघ जरा कानुसा घेऊन. अवा आत्या, इथंच आऊ आणि कावं करीत बस, मळ्यात जाऊन बघ की. ए हरी, तू बी जा ह्याच्यावर. म्हातारी खवळल्यावर भाभींनी मी मळ्याकडे निघालो. आम्ही निमजग्यापाशी जातोय तोच भाभीचं थोरलं पोरगं माद्या धावत पळत धडपडत मळ्याकडनं आलं. भाभी भाभी, भीतीनं त्याची बी बुबडी वळलेली. काय झालं ते त्याला सांगताच येईना. आम्ही वळिकलं काहीतरी विपरीत घडलंय. अरे मुर्द्या, सांग की काय झालंय ते. भाभी मोठ्यानं ओरडून म्हणाली. सांग सांग सांग, काय झालं रे माध्या. मी बी घाबऱ्या घुबऱ्या विचारलं. अगं 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 आपला कल्या कसा तरीच करतो या भाभी. चल चल लवकर, चल लवकर. महाद्या असं म्हणताच आमच्या अंगातनं भीतीच्या घामाचं पाजरच फुटलं. कसा करतो या? काय झालं रे माझ्या राजाला? भाभी मोठ्यानं आरडाय वरडाय लागली. तिचं जागचं पायच उचलं ना. मी तिच्या हाताला धरलं. मळ्याकडे निघालो. आम्ही पोरं कल्याजवळ गेलो. बघतो तर त्याच्या तोंडाला फेस आल्याला आणि कसा तरीच बडबड करतो या. महाद्यानं पुढं सांगितलेलं तर लईच भयानक होतं.
लपंडाव खेळताना कल्या लपलेल्या सरीकडे खसपस खसपस वाजत काहीतरी येऊ लागले. ती खसपस हळूहळू त्याच्या मागं येऊन थांबली. बिचाऱ्या बालमनाला काय ठाऊक, आपल्या मागं काळ येऊन थांबलाय म्हणून. कल्या त्याच्याच खुशीत होता. आपण राजवाल्याला घावत नाही याची त्याला लई मज्जा वाटत होती. एवढ्यात डोळ्याची पापणी लवायच्या आत ह्याम करून त्याच्या मागे भीतीदायक मोठ्यानं आवाज आला. तो दाच दिशेदा झाकला. मागं वळून बघतोय तर त्याच्या मागं अकराळ विक्राळ भयानक आकृती होती. बाहेर आलेलं सुळं दात, बटबटीत मोठं डोळं, काळा कुट्ट विद्रूप चेहरा, डोक्याची केस वाढलेली, त्याचा पिसारा झालेला, हाताच्या बोटाची लांब लांब नख. असं हे धूड, पण ते भूत पिशाच यापैकी काही नव्हतं. तो होता गुलबिया, वस्तीतलाच. भूतासारखा त्याचा अवतार. 16-17 वर्षाचं इपितार घोडमं, पण मायंदाळ खुणसाड पोरग. बारक्या पोरांच्या खेळाचं डाव मोडून टाकण्याचा त्याला अघोरी छंद. त्याचा आगाऊपणा अख्ख्या वस्तीवर उकिरड्यावानी वाढत होता. नको तवा नको तिथं अवकाळी पावसागत पासलं पडायचा त्यो. कल्या बिचारा हळव्या मनाचा. गुलाब्यानं भ्या दावल्यामुळे त्याच्या धीराचा बांध फुटला. अख्ख्या अमराईत त्याची भेदक किंकाळी घुमत गेली. त्याचं अंग भीतीनं चालू डिझेल इंजिनावानी लाट 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 उडायला लागलं. सर्वांगाला घामाचा दरदरून झेंडू फुटलं. निरम्याच्या फेसावानी तोंडातनं फसा फसा फेस येऊ लागला. छाती लव्हाराच्या भात्यावानी लवा लवा वाया लागली. त्याची ही भयगत बघून गुलब्या खोकडावानी ख्याक ख्याक करीत दात इचकत होतं. कशी काय गंमत केली अशीच त्याच्या मुस्कटावर माकड छटा दिसत होती. कल्याच्या तोंडाला फेस आल्याला आणि हे घोडमं हसत सुटलं होतं. पोरं गेल्यावर पळून गेलं. मग पुराने कल्याला विहिरीच्या धाब्यावर आणून झोपिवलं होतं. उंबरीच्या सावलीत त्याला बघताच भाभी धाय मोकलाय लागली. काय झालं रे कल्याव? इच्छू काटा बिटा चावला काय रे? ये कल्याव, अरे अरे बोल की. आम्ही आपलं शिवाना भानी खेळत होतो तर तर त्या गुलब्यानं भ्या दावलं बघ कल्याला. भाभीचं धाकटं पोरग आण्यानं भेद भेद सांगितलं. त्याच्या तिरडीचा बांबू मोडला. त्याच्या मुडद्याला काय पडलं होतं बारक्या पोरांचा गुलच काय. कल्याजवळ आम्ही आलो तेव्हा गुलब्या माकडावानी दाताड काढीत होतं. आम्ही मोठ्यासने हाका मारायला लागलो की कुत्र्यावानी मग घुमाट पळून गेलं. जावेचं पोरग सुन्यानं उसनत उसनत सांगितलं. आम्हाला पहिल्यांदा भूतावानी दिसलं ते गाबडं. लई भिलो आम्ही. सुनंदा भीत भीत म्हणाली. तिची गार भरली इरवडीनं. घाऊ दे की आता, हात पायाच मोडून टाकतो किरड्याचं. भाभी दातवट खाऊ खाऊन त्याला शिव्या हसडीत होती. कल्याला मी पाठकोळी घेतलं. लगा लगा घरी आणलं. म्हातारी मळ्याकडं डोळं लावूनच होती. तिला आम्ही सारा गोमगाला सांगितला. ताटीवाल्याला आमचंच लेकरू बरं घावलं. बारक्या पोरांची सध्या इरवड करतोय मेला. पार्वती आज आमुषानं हो काय ग? म्हातारी ध्यानात आणून म्हणाली. वय की आव, मला वाटतंय या भ्यापणात पोराला लागीर तर झाली नसन. दोघींच्या बी मनात लागिरीचं भूत नाचायला लागलं. म्हातारी लगबगीनं घरात गेली. एक लिंबू आणि अंडे आणलं. कल्यावरनं 3दा उतरलं. मनात काहीतरी पुटपुटली आणि आंबराईच्या दिशेला टाकलं. चुलीतली राख घेतली. त्याचा कल्याच्या कपाळाला अंगारा लावला. घरची गडी माणसं बैल बारदाना घेऊन दुसऱ्या शिवारात गेलेली उन्हाळी खरडा घालायला. त्यांना कोणीतरी जाऊन हे घटनाळ सांगितलं. ती बी अरवाळी झाली. बघत्यात तर ह्यो रडापडीचा रौंदाळा. कालव्यानं आकबंद वस्ती लुटून आली होती. आज आमुष्य आहे बरं का. भर द्वापारी अमराईतल्या झुटिंगाची पालखी निघतेल का हो. त्याच्या फेऱ्यात घावला असन पोर. बाहेर वशाचं बघा काहीतरी. वय गर्दीतनं कोणीतरी लागिरीचाच खडा टाकला. तर काय
जोटिंगाच्याच मेळ्यात घावलंय पोहार. त्यो कसा सोडन? त्याला नेमका कंचा उतारा लागतो ते देवऋषाकडनं बघावं लागेल. वय आमुषाला जोटिंग वेगवेगळी रूपं घेतो बरं का रे. एकदा भल्या पाट म्या आमच्या खालच्या बर्डात बैल चराय नेलती. लका म्या बघतोय माझी 4 बैल आणि बघता बघता 5वा बैल कुठनं आला कुणान ठव. हे पांढरा धोट रट्ट्याची रट्ट्या आणि लागला की हळूहळू मोठा व्हायला. माझ्या बैला परा डबलीनं मोठा झाला. लेका भिवून भिवून माझं धोतार वल्ल चिक झालं. म्या बैल जागेला सोडून घरी धूम ठोकली. असं मारते आबाच्या भानून भूताच्या भयकतेला शाज लावलं. अरे तुला पहाट चानाक दावली, आम्हाला तर दिवसाच. एकदा म्या आणि कांतानं आंबराईत शेरड राखायला नेलती. शेरड चरत चरत भुयारापाशी गेली नाही तवर टनाटना उड्या आणीत पळायला लागली. आम्ही घाबरलोच. शेरडा मागं पळतोय तर काय, ह्या टप्पारच्या टप्पार भुंग भुयारातनं निघून शेरडातनी चावत होतं. त्या दिवशी आमुषाच होती नाही का रे कांता. कुंडला भाऊच्या पोपटनं त्याची भूतकथा रंगवत रंगवत त्याचा शेवट कांतावर सोपवून दिला. वा वा आमुषाच होती. आम्ही बी शेरड सोडून चिंगाट पळालो होतो तवा. अवज पुनवला त्यो जुटिंग अशी वेगवेगळी रूपं घेतोय. कुंडीनानाच्या कांतानं बी त्यात काळुकाचा रंग भरला. अरे जुटिंग साधा सुद्धा नाही. त्यो आंब्याच्या झाडावर बसला म्हणजे त्याची दाढी खाली जमिनीवर टेकतीया. एकाला दोघाला तिघ असं करीत करीत लागरीचं भूत मोठं मोठं व्हायला लागलं. भूता खेताच्या अशाच वावड्या उडू लागल्या. आमचं शालेय जीवन जितकं मौज मजेचं तितकंच ते अमराईतल्या भूताच्या भीतीनं झाकोळलेलं होतं. अमराईत दिवसा भ्या मरायचं, रात्र झाली की जित्त व्हायचं. रातचं अमराईचं नाव काढलं की गांडीवर काटं उभं राहायचं. तवा आम्हाला भूतं खरी वाटायची. आता त्याचं हसू येतंय. एकदा शेजारची माळ्याची सोनाबाई तिच्या बाळाला घेऊन आमच्या घरी आली. झाकड पडायची वेळ, झुंजू मुंजू झालं होतं. तिचं बाळ मायंदाळ रडत होतं. काही केल्या थांबनाच. त्याच्याबरोबर तीही रडकुंडीला आलेली. ए कार्ट्या गप गप बसतोय काय. त्यो बघ अंधारात बागुल बुवा बसलाय, तुला धरून नेल. रडू नको रडू नको. ये बागुल बुवा धर, याला धर धर. त्यो बघ आला रे बागुल बुवा. सोनाबाईनं बाळाला असं भ्या घातल्यावर ते हुंदकत हुंदकत रडायचं थांबलं. तिच्या सकट सगळ्यांनी जरा बरं वाटलं. पण जवळ आमची बी बारकी पोरं होती. त्यांच्याही काळजावर फुक्या भीतीचा ठसा उमटत होता. नकळत पोरं भेकड भाऊ बनत होती. हे कुणाच्याही ध्यानीमनी येत नव्हतं. त्यात कल्या जरा जास्तीच हलक्या काळजाचा. वस्तीतल्या घराघरात भूताकेताच्या आंधळ्या श्रद्धेचं पीक माजलं होतं. जो तो अंधश्रद्धेचाच मीठ मसाला लावीत होता. अक्कल टकमक टोकावरून ढकलून दिल्या गत. धर धपट आणि दगडावर आपट अशी त्यांची भावना होती. कल्याला दवाखान्यात न्यावं असं एकाच्याही जिभेवर येईना. आज आमुषा आहे हे दोघांच्या बी ध्यानात नाही व्हाय ग भाई माल्यांनो. तरी तुम्हाला मी सध्या सांगती, औस पुनवला उन्हातानाचं पोरं लांब कुठं सुधीक जाऊ देऊ नका. पण माझं कोण ऐकतंय. आता घ्या झट. पोरांच्या आजीनं खवळून सुनावर तोंड सूक घेतलं. ते बी आंधळ्या श्रद्धेचाच पोत पाजळणारी. नाही नाही भूताखेताचं काय नाही. ह्याला गुलब्यानं भ्या धावलंय. त्याच्या आईला त्या गुलब्याच्या आत्ताच जाऊन त्याच्या खांडोळ्याच करतो रे. आमचा शंकर बापू मायंदाळा तीर्थापट कुऱ्हाड घेऊन गुलब्याच्या घराकडे धावू लागला. जाणत्या माणसांनी त्याला थोपिवलं. त्याला जाऊ दिलं असतं तर त्यानं गुलब्याचा ठाय मुडदाच पाडला असता. मला बी भूताखेताचं खरं वाटत नव्हतं. पण मोठी माणसं आमचं काहीच लाग जमू देत नव्हती.
ते देवरीशीन भीमाबाईला आणता का कोणी बोलावं ना? कंचा उतार लागतोय तो टाकूया तरी उतरून. गर्दीतनं एक भोळा सुरू म्हटला, अरे तिच्यानं यो शूटिंग नाही रेटायचा. येणे गावच्या त्या दामुनाळ्याला घेऊन या कोणीतरी सायकलीवरनं. हाला बरं पटकीने. कुणी काय बा उपचाराचं आंधळं बाण सोडू लागलं. भीमाबाई बी मस्त झाली माय. तिचा गुण येतोय तवर तिलाच आणा. झालं, आणलंच तिला कुणीतरी पुढं घालून. ती बी वागर लावूनच होती. तिच्या संग तिचा हलगीवाला बी आला. तिनं कल्याला नीट निराखलं. डोळं झाकून मनात बोटं मोजल्यासारखी केली. तिनं 11 नारळ, 11 लिंब, 11 अंडे, सुया, बिब्ब, दाबणं असं सगळं 11च्या पट्टीत सामान आणायला सांगितलं. माणिक अण्णानं सायकलवर गावात जाऊन सगळा सराजमा आणला. लिंब घरचीच होती. तिनं आणि हलगीवाल्यानं लिंबात बिब्यात सुया खुपासल्या. नारळात दाबणं खुपासली. सराजमावर हळद कुक्कू टाकलं. हळदी कुक्कुवानं स्वतःचा मळवट भरला. कल्याचा मळवट भरला. अंगणात एक गोल रिंगाण वडलं. त्यात कल्याला बसिवलं. लुगड्याचा काष्टा घातला. पदर खोचला. हातात एक वेताची छडी घेतली. तिनं डोळ्यानंच हलगीवाल्याला इशारा केला. त्यानं हलगीवर टिपरू टाकलं आणि भीमाबाई टाण टाण उड्या हाणून हाणून ज्या घुमायला लागली म्हणता काय विचारूच नका. हलगीवाला जशी हलगी बडविल तशी ती घुमायला लागली. हलगीला जोर आला की तिला बी पावर यायची नाचायला. हलगी कमी केली की तिची पावर जरा कमी व्हायची. आम्हा पोरासनी गंमतच वाटायची. माझा मित्र किसबा मला कानात हळूच म्हणाला, आपण सराटी काटा आणून गुपचूप हिच्या पायाखाली टाकूया. बघ कसं झटक्या तिच्या अंगातलं जाईल. आम्ही दोघं हसलो. मी त्याला टाळी दिली. मी म्हणलो, नको नको लेका काट टाकायला. ही येडी माणसं आपल्याला टग्यात काढून हंगत्याली. भीमाबाई नाचून नाचून दमली. नाचत नाचत तिनं हलगीवाल्याला डोळा मिचकावला. तसा त्याच्या हलगीचा ताव जरा कमी झाला. आता ती जाग्यावरच झाड डोलावं तसं डोलू लागली. किडमिड किडमिड असं कांडीसारखं काहीतरी बडबडू लागली. देवा, नीट सांगा मराठीत. तुझ्या भक्ताला काही कळना झालंय. सांभाळून घे आई. हलगीवाल्यानं अशी विनंती करताच तिच्या अंगातली देवी मराठीत बोलू लागली. सांगते. पोराला लागीर बिगीर झाले असेल तर काढून द्या आई. काय उतारा असेल ते सांगावा. आजीनं तिच्या पाया पडून विनंती केली. आजीपेक्षा ती वयानं कितीतरी कमी होती. तरी आजी लाचार झाली. सांगते सांगते. आता तिनं कल्याकडे मोर्चा वळवला. सांग, कोण आहेस तू? सांग सांग. हातातील छडी उगारून कल्याला दम देऊ देऊन विचारू लागली ती. म्हादेवीचा अवतार बघून त्याचा थरकाप उडाला. सांगतो का नाही? कोण आहेस तू? सांग. मी 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 कल्या आहे ना. बिचाऱ्या कोवळ्या जीवानं स्वतःचं नाव सांगितलं. नाही नाही, तू तू जुटिंग आहेस आमराईतला. असं दरडावून भीमाबाईनं त्याच्या पुढे जोरात छडी आपटली. तसा कल्या लाट 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 उडायला लागला. त्याच्या डोळ्यातनं भीती सांडू लागली. सांग सांग, ह्या झाडात का शिरलाय? म्या कुठे शिरलोय झाडात? कल्या आपला सरळ वास्तव बोलून गेला. तसा भीमाबाईनं त्याच्या पाठीवर सन्न किरण छडीचा वादाडाच वडला. कल्या पाठीत वाकडा तिकडा होऊन निपसून चिराकला. माशाच्या पिल्ल्यावानी तडपाडले बिचारं पोरग. सगळी सगळी अवाक झाली. श्वास रोखून बघायला लागली. मला भयंकर भिरड आली. हाताच्या मुठी आवाळल्या. वाटलं ह्या आई घालीला त्याच छडीनं नागडी उघडी करून झोडपून काढावी.
मी वडीलधाऱ्यांकडे बघून रागाचा इस्तू गिळून गप्प बसलो. सांग सांग, सोडतोस का नाही हे झाड? भाभी सांग की हिला, म्या कुठं झाड धरलंय? कल्या ओरडून रडत होता. आई भाभीला बी मायंदाळ वाईट वाटत होतं. तिचं बी डोळं गच्च भरून आलं. पण देवीच्या मध्ये कसं पडावं? पोराला बरं करायचंय म्हणून तिनं दातकिळी बसवून घेतली. तू झाड सोडतो का नाही? सांग झुटिंगा. तुला काय पाहिजे? काय पाहिजे तुला? कोंबड का बोकाड पाहिजे? सांग सांग. कोंबड पाहिजे, कोंबड. कल्या पटकन म्हणाला. सवाशा पक्काचं का उलट्या पक्काचं? उलट्या पक्काचं. कल्यानं अशी मागणी करता सगळी माणसं चाट पडली. त्याला लागीरच झालीये याची सगळ्यासनी खात्री झाली. माझं डोकंच भडकलं. हे कसं काय? हा, आता कसा कबूल झाला? तुला तुझा उतारा टाकल्यावर बुकाट्यानं निघून जायचा. म्या बी कच्च्या गुरुचा चेला नाही. भीमाबाईचा चेहरा वाघ मारल्यावानी गर्विष्ट झाला. उलट्या पंखाचा कोंबडा शोधायसाठी सारी वस्ती पालती घातली, पण तसला कोंबडा काय घावला नाही. शेवटी भीमाबाईनं सवाशा पक्काचा कोंबडा चालवून घेतला. तसा कोंबडा घरचाच होता. पोरांनी ताणून धरला. तिनं उतार्याचा सराजम कल्यावरनं 3दा उतारला. भीमाबाई आता घुमायचं बंद झाली. हे बघ माणिक, ह्यो उतारा अमराईतल्या ढवापाशी नेऊन टाक. अनमानी पायानं जायचं आणि मागं वळून बघायचं नाही. तिनं सरकारी अटीपेक्षा जाचक अटी घातल्या. उन्हाळ्याचं दिवस, वाट उन्हानं उकळत होती. कल्याचा बाप बिचारा माणिकांना सारा सराजम घेऊन अनवानी पायानं निघाला. पाय चुरवाना टाकल्या वाणी भाजत होतं. पोटच्या गोळ्या पाय तो उन्हाचं चटकं सोसत सोसत अमराईत गेला. इकडं भीमाबाई हात वल्ल करून तिच्या घरला हसत हसत गेली. आजीनं मोजून तिच्या मड्यावर 100च्या 4 नोटा आवळल्या. पत्र्याच्या घरात सगळी जण जेवत होती. खाल्ल्याकडच्या छपरात कल्या वाकळवर लवांडला होता. माझं जेवण उराकलं. कल्याकडं जाऊन त्याच्याजवळ बसलो. तो पाठीला हात लावून वळत होता. पाठीवर छडीचा लाल भडक वळ उठला होता. ते बघून माझं काळीज हिंदकाळलं. त्याला मी तेल लावलं. हलक्या हातानं हळूहळू चोळू लागलो. माझ्या डोक्यात तणावाचं मोहळ गुंग गुंग करीत होतं. कल्या, खरं सांग, खरं सांग, तुला झुटिंगाचं भूत लागलेलं काय रे? अरे नाना, मला तर काय ठाव भूत लागलंय काय काय ते, पण ती आई गाली भीमी म्हणते तिचंच सगळे ऐकत्या ती. मग तू उलट्या पंखाचं कोंबडं पाहिजे कसं काय म्हणालास रे? अरे मार वाचवायसाठी उलट्या पंखाचं कोंबडं म्हणालू बाबा. तसलं कोंबडं घावत नाही सहजी. भीमीलाच कोड्यात टाकावं म्हणलं, पण आई घालीनं साधं कोंबडं चालवून घेतलं. अजून त्या आई घालीनं किती मारलं असतं कुणान ठावं. नाना, तू मला दवाखान्यात न्यायला सांग र, तुझं ऐकत्या ते. कल्या हुशार होता. त्यालाही कळत होतं असल्या थोतांडानं तो बरा होणार नाही. दवाखान्यात न्यावं म्हणून त्याचं मन माशावानी तडपडत होतं. तो गयावया करून रडायला लागला. रडता रडताच त्याला झटकं येऊ लागलं. हातपाय खोडू लागला. मी वरडलो. सगळी पळत आली. भीमाबाईच्यानं ह्यो झोटिंग काय रेटत नाही गड्या. त्या येणेगावच्या दामू नाळ्याकडनंच बघावं लागेल. झालं. घरच्यांनी पुन्हा अंधश्रद्धेचं शेपूट धरलं. प्रत्येकाचं पाय अंधश्रद्धेच्या गाळात रुतून बसलं होतं. दवाखान्याचं कुणी नावच घेईना. माझी मात्र घालमेल सुरू होती. संध्याकाळ झाली. हिंगणीच्या माळात गवत खुरडायला लांब ती बांधलेली गुरं मी सोडून आणायला गेलो. सहज आमराईच्या वाटेला नजर गेली. झुंजू मुंजू झालं होतं. त्यात एक माणसाची पुसट आकृती येताना दिसली.
ती आकृती जवळ आली. बघतो तर त्याच्या एका हातात कल्ल्यावरनं उतरून टाकला कोंबडा, तर दुसऱ्या हातात सामानानं भरलेली पिशवी. तो भीमाबाईचा हलगीवाला होता. तिचा गोमकावा माझ्या ध्यानात आला. झावळ पडली, अंधारून आलं. कल्याला भाभीनं चमच्यानं ग्लासभर दूध पाजलं. तो अंथरुणावर आडवा झाला. आजीनं कोरड्यास केलं. गिरजानं भाकरी थापल्या. सगळी मिळून जेवायला बसली. सगळ्यात आधी माझं जेवण उरकलं. पलीकडच्या खोलीत कल्याजवळ जाऊन बसलो. फरताळातला रेडिओ घेतला, बटन चालू केलं, सिलोन केंद्र लावलं. त्यावर बस्ती बस्ती पर्वत पर्वत गाता जाए बंजारा, लेकर दिल का इकतारा, हे रेल्वे प्लॅटफॉर्म या सिनेमातलं गाणं चालू होतं. कल्या जागाच होता. मला म्हणाला, नाना किती मस्त गाणं लागले रे, चाल बी किती चांगली आहे, संगीत बी कानाला लय गोड वाटतंय. मला नव्या गाण्यापरास जुनी गाणीच लय आवडतात ती. लका माझीनी तुझी आवड सारखीच आहे. मला तर मायंदा नादा जुनी गाणी ऐकायचा. कल्या, आपण काय करत जाऊ, दर बुधवारी रात्री तासभर अभ्यासाला सुट्टी घ्यायची. 8 वाजता सिलोन केंद्रावर बिनाका गीतमाला लागती. अमीन सायानी लय भारी भारी गाणी लावतोय, आपण ऐकत जाऊया. होय, धर ही रेडिओ राहू दे तुझ्यापाशी. मी त्याच्या हातात रेडिओ दिला. त्याच्या उशाजवळ सरकलो. त्याचं डोकं मांडीवर घेतलं. एका हातानं डोकं दाबू लागलो. दुसऱ्या हातानं त्याचा एक हात हातात घेतला. डोकं दाबत दाबत त्याच्या केसात रेशमाचा हात करून हळूहळू फिरवू लागलो. तो बोलत बोलत झोपी गेला. माझं मन बेचैन झालं. किती किती वेडी माणसं, दवाखान्यात बघायचं सोडून बाहेर वशाचंच बघायचं म्हणतात. काय ह्याच्या जीवाशी खेळ लावलाय. लागेरीच्या नादात सोन्यासारखं पोरगं गमावणार तर नाही ना. आणि खरंच तसं झालं तर, आणि याला हे आवडलेलं गाणं रेडिओला पुन्हा कधी लागलं तर, या गाण्यानं कल्याची आठवण घायाळ करून टाकेल आपल्याला. ही दुष्ट शंकेची पाल मनात चुकचुकू लागली. मन चिंती ते वैरी न चिंती. अंगावर भीतीचं काटं उभं राहिलं. मन रबरागत ताणलं गेलं. डोळ्यातनं बदा बदा धारा लागल्या. कितीतरी वाळकूळ कल्या माझ्या मांडीवर विसावला होता. माझ्या पायाला मुंग्या आल्या. त्याचं डोकं अलगद खाली ठेवलं. पलीकडं सगळ्यांची जेवणं उरकली, अंथरुणं टाकली, शेणलेली अंग झोकून दिली. सारी झोपली. माझ्याजवळ झोप फिरकना झाली. माझ्या मनातल्या शंकेच्या पाली हटेनात. मनात नाही नाही ते विचार थैमान घालू लागले. विचार चाळत चाळत झोपेनं कधी झडप घातली कळलंच नाही. निम्मी रात्र झाली. आमचं कुत्रं अचानक मोठमोठ्यानं भुंकू लागलं. पहिल्यांदा मी जागा झालो. कल्याचं अंथरुण बघतो तर काय, तो त्याच्या अंथरुणात नव्हता. घरात कुठेच दिसेना. मी दाराकडं बघितलं तर दाराची आतली कडी काढलेली. माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला. मी सगळ्यासनी जागा केलं. घराबाहेर आलो. काळोख वाकुल्या दावत होता. आभाळातल्या चांदण्यावानी फक्त काजवं चमकत होतं. भाभी, अण्णा, आम्ही सगळे कल्याला मोठमोठ्यानं हक्का मारू लागलो. काळोखालाही घाम फुटावा अशा घाबऱ्या हाळ्या पार अमराई पत्तूर घुमू लागल्या. तेवढ्यात मळ्याच्या वाटेनं कोणीतरी येताना दिसलं. आकृती पुसट होती. ते बघताच आमचा आरडाओरडा बंद झाला. त्या आकृती जसजशी जवळ येऊ लागली तस तसा सगळ्यांचा ऊर धपापू लागला. त्या आकृती जवळ आली. बघतो तर कल्या. सगळ्यांचा जीव भीतीच्या कात्रीतनं सुटून भांड्यात पडला. आता काय करावं ह्या पोराला. इतक्या रातचं कवानुकच कसं बाहेर गेलं रे पोर. आजी घाबऱ्या घुबऱ्या म्हणाली. आमचं सगळ्यांचं धाबच हादरलं. कुठं गेलता रे कल्या इतक्या रातचं. अण्णानं विचारलं. कुठं म्हणजे.
आपल्या मळ्यात. हा मळ्यात एकटाच जाऊन आला म्हणजे ह्याला झुटिंग अमराईत वडून नेतोय. भीमाबाईच्यानं झुटिंग रेटत नाही गड्या. दामू नाळ्यालाच आणावं लागतंय आता. सगळ्यांनी पुन्हा बाहेर वशाची गाठ पक्की केली. माझा जीव दवाखान्यात न्यायसाठी तीळ तीळ होत होता. मला राहावलं नाही. म्या मनाचं पाकं घट्ट बांधलं. हे बघा, बाहेर वशाचं काही खरं नसतं. छप्पाकाटा खेळण्यात अर्थ नाही. भोपळ्यावानी पुआर सरमाडागत झालंय 2 दिवसात. गुलब्यानं भ्या दावल्यामुळं कल्ल्या भेदरलाय. ह्याला पहिलं कुर्डूवाडीला दवाखान्यात नेऊ वागळ्याकडं. त्या दवाखान्यात मरणाला टेकलेलं माणूस नीट होतंय. बाहेर वशाचं पुन्हा बघू. मी, शंकरबापू आणि किसनादादानं कसं बसं सगळ्यांनी घोड्यावर बसवलं. सकाळ झाली. दवाखान्याच्या खर्चाची उसणीपासणी जांग जोड केली. अण्णा, भाभी, शंकरबापू, मी आणि किसनादादा कल्ल्याला घेऊन कुर्डूवाडीला गेलो. माधव स्मृती हॉस्पिटलमध्ये. कुर्डूवाडीचा आमचा दाजी आणि आमची बहीण सीता पण दवाखान्यात आली. मरणाची गर्दी होती तिथं. वागळे डॉक्टरनं कल्ल्याला नीट तपासलं. पोरगं कुठंतरी भ्यालेलं दिसतंय. याच्या मेंदूवर आघात झाला आहे. ॲडमिट करावं लागेल. पण डॉक्टर, पोरगं नीट होईल ना? माणिकांना आशेनं विचारलं. नीट होईल. तुम्ही दम काढला पाहिजे. नाहीतर पेशंट बरोबरची माणसं सारखं विचारतात, कधी सोडता म्हणून. आम्ही प्रयत्न करतोच. वागळे डॉक्टरने धीर दिला. कल्ल्याला ॲडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये एकही खाट शिल्लक नव्हती. व्हरांड्यातच एका बाकावर त्याला झोपवलं. सलाईन लावलं. त्यातनं इंजेक्शनं दिली. मेंदूला रक्तपुरवठा व्हावा म्हणून पायथ्याला 2 उशा ठेवल्या. 2 दिवस झालं त्याला गुण यायला लागला. चांगलं बोलायला लागला. तोच पुन्हा एक झटका आला. मग मात्र भाभीच्या मनानं उचल खाल्ली. बघा काहीतरी फरक पडतोय काय. ही बाहेर वशाचंच आहे. औषध पाण्यानं नाही गुण यायचा. चला घरी घेऊन चांगला देवऋषी बघू. भाभीनं घायटाच लावला. आम्ही मस्त सांगितलं तरी तिनं ऐकलं नाही. नको होय करीत डॉक्टरला नाव काढलं. अहो कशाला नेता, अजून 2-4 दिवस राहू द्या, हळूहळू फरक पडेल. डॉक्टर असं म्हणाले तरी भाभीला चैन पडेना. कल्याचा डिस्चार्ज घेतला. टांगा करून सगळे स्टँडवर आलो. एसटी लागलेली होती. एसटीत बसलो. तासाभरात टेंभुर्णीत आलो. अण्णानं कल्याला खांद्यावर घेतलं. वस्तीची वाट धरली. हळूहळू वाट कातरू लागलो. कल्या अण्णाच्या खांद्यावर झोपी गेला. घरी आलो. भाभीनं वाकळ अंतरली. अण्णानं कल्याला खांद्यावरनं खाली घेतलं. वाकड्यावर अलवार झोपवलं. तो शांत शांत झोपला होता. अण्णाला संशय आला. त्यानं कल्याला हलवून बघितलं. हू नाही का चू नाही. त्याच्या नाकाजवळ बोट नेलं. बोटाला उसासं लागेना. पोटाकडे बघतो तर पोटाचा बी भाता बंद. अंग गार पडलं होतं. आपला कल्या गेला र, असं म्हणून अण्णा मोठ्यानं भडबडून ओरडला. घराची वाट चालताच कल्यानं वरची वाट धरली होती. अर्ध्या वाटेवरच तो आमची सोबत सोडून गेला होता. हसत्या खेळत्या बालजीवाचा प्रवास अर्ध्यावर संपला. भाभीनं गाईवानी हंबरडाच फोडला. ये कल्या, असा कसा मधनं सोडून गेला रे ये माझ्या चिमण्या. ती शब्दागणित दुःखाचा गहिवर मांडू लागली. अण्णाचा धीर सुटला. हुर्द पाकुळी गज झालं. तो मटाक्षरी खालीच बसला. आभाळ कोसळल्या गज सारी धाय मोकलून रडायला लागली. घर कालव्यानं गच्चाळून गेलं. एकच आकांत उसळला. रडापडीच्या लाटा घराघरात जाऊन आदळल्या. सारी वस्ती वाऱ्या गत धावून आली. ओटा गर्दीनं माखून गेला. त्यांच्या बी डोळ्यातनं कल्याबद्दलचा उमाळा सांडू लागला.
कल्ल्याची सक्की अन चुलत भावंड धाय मोकळून आक्रोश करीत होती. तो गेल्यावनी वाटतच नव्हता. शांत झोपल्यागत दिसत होता. तोंडावर तेजगी होती. घडीत बोलतोय असं वाटत होतं. रडू आवरा बघू सगळी जण. डोळं भरून मला शेवटचं बघून घ्या. माझी तुमची ही शेवटचीच भेट. पुसा बरं डोळं. असं माझ्यासारखं शांत शांत व्हा बरं. ही माझी भावंड आहे ती, त्यांच्यातच मला बघत जा. त्यासनीच आता माया लावा. कल्ल्याच्या चेहऱ्यावर जणू असा भाव उमटला होता. त्याला उचलून अंगणात आणलं. पाटावर बसवलं. आधी दुधानं आंघोळ घातली. पुन्हा गरम पाण्यानं साबण लावून आंघोळ घातली. त्याला नवी कापडं घातली. भाभीनं अन बायाने ओवाळलं. कल्याव, हे तुझा शेवटचा वाढदिवस आहे रे, ये माझ्या राजावर. भाभीनं गहीवर घातला. कल्याला उचलून अण्णानं हातावर आडवं घेतलं. झाडून पुन्हा सगळ्यांचा कालवा उसळला. कल्या गाई गुरांसंग रमलला. त्याला बघून गोट्यातली गाई गुरं बैल शेरडं करडं दिकून गहीवरली. त्यांचं डोळं अक्षी पाणावलं. कुत्रं दिकून रडू लागलं. सारी जित्राब कान टवकारून त्याला शेवटचं बघून घेत होती. कल्याला घेऊन सगळी जण त्याच्या शेवटच्या विसाव्याकडे निघाली. दुपार उभी झाली होती. ऊन धगधगत होतं. झाडांनी सावल्या पायात घेतल्या होत्या. वारा झाडात कुचमून थांबला होता. अंगाची काहिली काहिली होत होती. पाय फुटाण्या गत भाजत होतं. वस्तीपासनं गोफण गुंड्याच्या अंतरावर एक पडीक विहीर. 9-10 पुरुष खोल. तिचा उपसा डोंगरा एवढा दांडगा. त्या उपशात पुरुषभर खड्डा घेतला. कल्या त्याच्यात कायमचा विसावणार. विहिरीपासून हाकेच्या अंतरावर जुना मळा. तिथल्या पाटातल्या पाण्यासंग, पिकासंग, झाडाझुडासंग आणि पाखरासंग कल्या खेळला बागडलेला. त्याचा निर्जीव देह बघून पाखरं उडता उडता चक्क क्षणभर जाग्याला थांबली. झाडं हलता हलता शांत होऊन दुचकावली. पाटातलं पाणी दिखून वाहता वाहता खिनभर दुचमळलं असतं. पण आज विहिरीवरच्या मोटांची कुई कुई विसावली होती. त्याचाच दुखवटा पाळत थारोळ्यात मोठा कुचमून बसल्या होत्या. पाण्याचा रित्ता पाठ चित्तागती झाला होता. बिचाऱ्या विहिरीतल्या पाण्याला हे काहीच ठाऊक नव्हतं. पोरं पोहायला येऊन आपल्याशी लगट करतील या आशेनं ते अधीर अधीर झालं होतं. अख्खा मळाच दुःखाच्या टांगणीला लागला होता. आणि इकडे पुरुषभर खोदलेली गार कल्याची वाट बघत होती. गारीच्या तळात नवं कापड अंतारलेलं. मऊ बिछाना केला. कल्याची निर्जीव काया अण्णानं अलवार हातानं त्यावर झोपवली. बाळाला नुकतंच नाहू माखू घालून पाळण्यात झोपवावं तसा कल्या शांत शांत दिसत होता. कायमची चिरनिद्रा घेत होता. पुन्हा कधीच जाग न होण्यासाठी. गळा गळा गळणारं डोळं, हंबरता गळा आणि थरथरत्या हातानं अण्णा भाभीनं त्याच्यावर हळूहळू माती ढकलली. सगळ्या माणसाने मातीला हात लावला. अश्रूने भिजवत भिजवत गार झाकली. कोवळा अंकुर कायमचा माती आडदडला. कोल्ह्या कुत्र्याने उकरुणी म्हणून गारीवर बोराटीच्या काटाड्या टाकल्या. त्यावर मोठमोठं धोंड ठेवलं आणि काळजावरही मोठ्या धोंड्यागत ओझं घेऊन जड पावलानं सगळी घराकडे परतली. उन्हं उतरली होती. भाभी ओट्यावर भिंतीला टेकून बसली. कल्याच्या दुखात पुन्हा काळीच करपवू लागली. काय रे देवा, माझं पाखरू त्वा घरट्यातनं कायमचं उचलून नेलं असं र मुडत्या. आता माझं चिमणं पाखरू कुठं हुडकू रे, कुठं हुडकू रे. हे माझ्या सोन्या, हे कल्या. दूर दूर आभाळात नजर लावून घायाळ पक्षीनी गत गहीवर मांडत बसली ती. गप गप पार्वती गप. अगं, जी सगळ्यांनी आवडतोय तीच देवाला बी आवडतोय.
ज्याचं होतं त्यानं दिलं. आपल्या काय हातात असतं बाई. पोरांची आजी तिला समजावून कुरवाळत होती. दुःखाचा कडू घास काढायला शेजार पाजाऱ्यांनी चहा आणि पिठलं भाकरी आणल्या. सकाळपासून साऱ्यांची पोटं खपाळलेली, पण भुकीच्या जागा दुःखानं बळकावल्या होत्या. सारी जण दाताला दात चिकटवून बसलेली. बळ बळ 4-4 घास घशाखाली ढकललं. रटरटतं ऊन घेऊन सूर्य मावळतीच्या पोटात गुडुप्प झाला. झाडाने आपल्या सावल्या आकसून घेतल्या. कडूसं पडलं. सांज झाली. पाखरं मुक्यानंच आपापल्या कोटराकडे गेली. आज तुळशीची सांजवात ही मुकी झाली होती. अंधारानं गडद रंग पांघरला. रात्र जणू बाभळबनातनं काटं घेऊन आली. अंथरुणं काटवान झाली होती. रात्रभर झोप कुणालाच पावली नाही. दुसऱ्या दिवसाची पहाट झाली. पहाट गाणी गात गात पाखरं जागी झाली. पाखरासंग बोलत डोलत झाडंही जागी झाली. पहाट वारा झाडासंग खेळू लागला. दुःखाला मुठमाती देऊन तांबडं उदळीत दिवस उगवला. कवळी उन्ह ओटा भरून खेळू लागली. पण माणसाचं कुठं असतं असं. माणसासनी दुःख जळवा ग चिकटलं होतं. दुःख हलकं व्हावं म्हणून भाभीच्या माहेरची माणसं तिला अन्नाला त्यांच्या पोराबाळासनी घेऊन तिच्या माहेरी निघाली. निरोप द्यायला आम्ही स्टँड पत्तूर गेलो. घटकाभरात यष्टी लागली. ती यष्टीत चढली. खिडकीच्या कडेला बारकी उषा बसली आणि दुधात मिठाचा खडा पडावा तसं झालं. तिच्या बोटावर खिडकीचीच काच दान दिशा आदळली. तशी ती चिरकास किंचाळली. बिचारा कोवळा जीव मांदार तळमळला. कवाची कवा रडत होती. आमचं आतडं तीळ तीळ झालं. यष्टी हल्ली. ओल्या डोळ्यांनी आम्ही निरोप दिला. कल्ल्या शाळेत मायंदाळ हुशार होता. वर्गात नेहमी पहिला नंबर पटकावायचा त्यो. त्याचं स्वप्न होतं खूप खूप शिकणार, शिकून मोठा साहेब होणार, झाड होऊन आईबापाला गोड गोड फळं देणार, सावली देणार, म्हातारपणाची काठी होणार. ही चक्क त्याच्या तोंडची वाक्य. पण त्याच्या वाटणीला अल्पायुष्य यावं, त्याचं स्वप्न त्याच्याबरोबर अनंतात विलीन व्हावं, ही असली कसली नियती. त्याला दीर्घायुष्याचा लाभ मिळू नये, कसलं हे अदीम दुर्दैव. दुष्ट काळदूतानं कोवळं रोपटं उपटलं होतं. जाता जाता बागेतलं सुंदर फूल सहज खुडावं तशी काळानं त्याच्यावर झडप घातली होती. तो जन्माला आला, फुलासारखं दरवळला, आठवणीच्या सुगंधी पाकळ्या माग ठेवून गेला. बस्ती बस्ती पर्वत पर्वत गाता जाय, हे गाणं भुले बिसरे गीत म्हणून असं कधी कधी रेडिओला लागतं तेव्हा कल्ल्याची दुर्दैवी आठवण घायाळ घायाळ करून टाकते. त्याच्या अनेक आठवणी काळजात रुतून बसल्यात. तो लागिरीच्या नावानं अंधश्रद्धेचा बळी ठरला. याची मनाला आज ही कायमची चुटपुट लागून राहिली आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.